नमस्कार, माझे नाव गार्गी नरेश पोपलगट आहे. मी इयत्ता 4थी मध्ये शिकते. माझ्या शाळेचे नाव आहे श्रीमती पार्वतीबाई विद्यालय. मी आज स्वगताचे वाचन करणार आहे. त्याचे नाव आहे निबंध लिहिता लिहिता. काय समजते ती काव्य स्वतःला? मॅडमनी तिच्या निबंधाचे कौतुक काय केले की चढली झाडावर. काय तर म्हणे मी चिक्कार पुस्तके वाचली होती, त्यामुळे मला हा उत्तम निबंध लिहिता आला. तयारी तर मी पण केली होती, ती सुद्धा नवीन टेक्नॉलॉजी म्हणजे ChatGPTचा वापर करून. तीच तर चूक नाही ना झाली. उगीच त्या दादाच्या मागे लागून ChatGPT वरून निबंध लिहून घेतला. किती खुश झाले होते मी. अगदी अचूक शब्द वापरून साचेबद्ध उत्तम निबंध मिळाला म्हणून. तेव्हा स्वप्ने रंगवली मी. माझाच निबंध बेस्ट असणार, मॅडम माझेच कौतुक करणार. पण झाले उलटेच. बघा आता, आई नेहमी मला ओरडते. जर दादाला एखादी गोष्ट सांगितली की तुला पण सांगावी लागते का, तुला नाही का समजत स्वतःहून करायला. मग दादा जसे प्रोग्राम लिहितो ChatGPTचा वापर करून, तेच तर मी केले. माझे काय चुकले? दादाचं तर जाऊ देच, पण स्वतः बाबा सुद्धा सतत आईला सांगत असतात, अगं तुझ्या ऑफिसच्या प्रेझेंटेशनला, ट्रान्सलेशनला AIचा वापर कर, ChatGPT सारख्या पर्सनल असिस्टंटचा वापर कर. मग मी केलं तर काय बिघडलं? मी ऐकले बाबांना स्वतःहून म्हणताना. माणसाने काळानुसार नवीन गोष्टी शिकल्या हव्यात, नाहीतर आपण या रेसमध्ये मागे पडू. पण मी तर या रेसमधून बाहेरच पडले. का झालं असं? का झालं? थांबा जरा, एक लांब श्वास घेते. माझी आजी नेहमी म्हणते, काही जर समजत नसेल तर एक लांब श्वास घ्यावा व शांतपणे त्या सगळ्यावर विचार करावा. आता जरा जरा लक्षात येतंय. मुळात ऐनवेळी मॅडमनी विषय बदलला, त्यामुळे मला काहीच लिहिता आले नाही. नाहीतर ChatGPTने मला उत्तम निबंध लिहून दिला होता. पण माझ्या एकटीला थोडी ना बदलला होता विषय, तो तर सर्व वर्गासाठी बदलला होता. काव्याला कसा निबंध लिहिता आला? हो, बरोबरच आहे की ती म्हणाली मी चिक्कार पुस्तके वाचली, त्यामुळे मला हा निबंध लिहिता आला. त्यामुळे तिची एकच नाही तर अनेक निबंधाच्या विषयाची तयारी झाली. म्हणजेच आजी म्हणते तशी, आपली मुळे घट्ट केली की कोणत्याही वादळाला आपण झेलू शकतो. अगदी तसंच पुस्तके वाचून तिने आपली मुळे घट्ट केली आणि कोणत्याही विषयावर निबंध लिहू शकली. माणसाने सुद्धा टेक्नॉलॉजी तयार करताना आधी पुस्तकेच वाचली असतील ना. खरंच माझंच चुकलं. आता मी माझ्या मनाशी पक्का निर्धार केला आहे. आता पुस्तके वाचून करू अभ्यास, मगच टेक्नॉलॉजीचा वापर खा.